आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, आता आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी पण 3 कोटी घरं बांधण्याचा संकल्प केलेला आहे. 3 कोटी गरीब लोकांना घरं महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर त्यातली आपण घेऊ. आणि जसं आपल्या राज्याचं आज आपण राज्य पुढे जसं जाऊ तसं आपला देश पुढे जाईल. आज देशाचं नाव जगभरामध्ये आपल्या उंच करायचं असेल तर आपल्या राज्याचा पण त्याच्यामध्ये सहभाग असला पाहिजे. आणि म्हणून आपलं राज्य आज पुढं जात आहे. आज आपलं GDPमध्ये नंबर 1 आहोत, आपण उद्योगामध्ये नंबर 1 आहोत, आपण स्वच्छतेमध्ये नंबर 1 आहोत, आपण परदेशी गुंतवणुकीमध्ये नंबर 1 वर आहोत. जसं मागच्या 2.5 वर्षाच्या सरकारच्या काळात आपण 3 नंबरला गेलो होतो, गुजरात आणि कर्नाटक पुढं होतं. आपलं सरकार आल्यानंतर आपण पहिल्या नंबरवर आलेलो आहोत.